पुणे जिल्ह्यात आंबेगाव, शिरूर, रांजणगाव, राजगुरुनगर परिसरातील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे। या चोरट्याने जिल्ह्यातील 11 मंदिरात चोरी केली होती। त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। विनायक दामू जिते राहणार कान्नूर मेसाई तालुका शिरूर असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे। जिल्ह्यातील मंदिरांमधील दानपेटी फोडून रोकड आणि काही मंदिरात दानपेट्या चोरून नेल्याच्या घटना काही दिवसापूर्वी घडल्या आहेत। आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड भागातील मंदिरात देखील चोरीच्या घटना घडल्या होत्या। या घटना सातत्याने सुरू असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेने चोरी झालेल्या मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तपासले। माग काढताना सराईत चोरटा विनायक जितेने चोरी केल्याची तसेच तो शिक्रापूर परिसरात येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक भाऊसाहेब लोहकरे, अमोल वडेकर, संजय साळवे, मंगेश अभंग यांना मिळाली। पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले। चौकशी अंती त्याने विविध भागातून चोरी केल्याचे समोर आले आहे। जितेवर यापूर्वी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। मंदिरात रात्रीच्या वेळी भाविकांची वर्दळ कमी असते, तसेच रात्री मंदिरे बंद असतात, त्यामुळे जितेने मध्यरात्री चोऱ्या केल्या। त्याच्याकडून 1,63,000 रुपयांचे दागिने, 1,17,000 रुपयांचे चांदीचे मुखवटे आणि 80,000 रुपयांचे पूजेचे साहित्य जप्त करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राइम ब्रँचचे पथकातील चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, मंगेश थिगळे यांनी केली। पोलीस मित्र राम वाळुंज आणि लाखनगावचे पोलीस पाटील कल्पना बोराडे यांनी या तपासात सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, पारगाव।